दिल्लीत जे चालू आहे आपण पाहिलं असेल तर शिष्टमंडळ आज बैठक घेणं होतं, मात्र अद्यापही कोणती बैठक झालेली नाही. दिल्लीत एक भयानक प्रकार सुरू आहे. शेतकऱ्यांना जसं आपण पाहताय अतिरेकी असल्यासारखं त्यांना वागणूक मिळत आहे आणि हे दुर्दैवी आपला कृषीप्रधान देश आहे आणि अशी वागणूक शेतकऱ्यांना मिळणं, अन्नदात्यांना मिळणं हे भयानक चित्र आहे. जळगावमधून पाहायला मिळते. बरोबर आहे, पण आपण पाहत असाल की एकंदर त्यावेळी देखील मी जास्ती काही ह्या विषयावर बोललो नव्हतो, कारण मुख्य गोष्ट हीच होती की विश्लेषण झाल्यानंतर आता आपल्याला कळतं की मुख्यमंत्र्यांनी फसवलं होतं आणि मुख्यमंत्र्यांची जी घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांचं जे स्टेटमेंट होतं आपलं काय बोलून निघून जायचं हे आता खरं ठरतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावकडे आज आपण आलात आहे. जळगावमधून खरं तर मोठ्या प्रमाणात फटका पडला होता शिवसेनेला. आजची परिस्थिती काय आहे? आज ज्यांना जायचं होतं ते गेलेले आहेत, पण आपण पाहताय मध्यंतरीच्या काळात उद्धवसाहेबांच्या देखील एक दोन इथे व्हिजिट झाल्या होत्या आणि तेव्हा देखील असाच प्रतिसाद होता. जनता पूर्ण महाराष्ट्रात ही उद्धवसाहेबांसोबत आहे. अशोक चव्हाण भाजपाकडे गेले, आपल्याकडे काही त्याचा परिणाम होईल असं वाटतं का? आपण पाहता सगळे इथं सोबत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.